रक्षाबंधनाच्या दिवशी भावा बहिणीचं नातं तुटणार की काय, कारण असंच काही पाहायला मिळालं बिग बॉस मराठी सीझन 5च्या या घरामध्ये। कारण निक्की आणि घनश्याम मध्ये अशा प्रकारचा भांडण पाहायला मिळालं आणि असं वाटलं की ज्याप्रमाणे या दोघांचं भाऊ बहिणीचं नातं होते आणि ते नाते आणि जे घरात बनवलं होतं, मला असं वाटलं हे नातं फक्त आता इथपर्यंतच असणार आहे, कारण असाच काही प्रसंग घडलेला आहे आणि याच विषयावर मी बोलणार आहे की नेमकं झालं काय। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी बिग बॉस अपडेट। आपल्याला माहिती आहे की निक्की आणि घनश्यामचं एक नातं जुळलेलं आहे घरामध्ये आणि तेही भावा बहिणीचं। हे दोघे एकमेकांवर भावा बहिणीप्रमाणे खूप प्रेम करतात आणि ते एकमेकांना तसं जपतात पण आणि तेवढाच रिस्पेक्ट पण करतात। पण रक्षाबंधनाच्या दिवशीच नेमकं या दोघांमध्ये काय झालं ज्यामुळे या दोघांमध्ये एवढं भांडण पाहायला मिळालं आणि एवढी आर्ग्युमेंट पाहायला मिळाली, जी आर्ग्युमेंट जो भांडण ऐकून असं वाटलं की भावा बहिणीचा जो पण नाता होता तो आता तुटलेला दिसतोय। हो, असंच काही बघायला मिळालं आणि या भांडणामध्ये निक्की घनश्यामला बोलत आहे की तू फेक आहेस, तू फेक सारखा वागतोयस आणि घनश्याम यावर उत्तर देतोय की काय फेक वागलो सांग मला, तू ज्याप्रमाणे होपलेस आहेस तू अख्ख्या महाराष्ट्राला दिसत आहे। आणि घनश्याम पुढे निक्कीला हे पण बोलताना दिसतोय की तुला सख्ख्या बहिणीप्रमाणे मी वागवलं होतं, तुला सख्ख्या बहिणीप्रमाणे मी रिस्पेक्ट दिला होता, आदर दिला होता, सन्मान दिला होता, पण त्या नात्याला तू खरं ठरलीस नाही आणि भाऊ बहिणीचा जो प्रेमळ नाता होता तो आता तुटला आहे। ज्यावर निक्की बोलत होती की तू खोटा आहेस, तू फेक आहेस आणि भाऊ बहिणीच्या नात्याला तू कलंक आहेस। एवढा असा काय प्रकार घडला ज्यामध्ये हे दोघे एकमेकांना फक्त आणि फक्त खाली दाखवण्याचा प्रयत्न करत होते, दोघं एकमेकांची इन्सल्ट करत होते। म्हणजे आतापर्यंत हे दोघे एकमेकांना जेवढा प्रेम देत होते, जेवढी रिस्पेक्ट करत होते, जेवढा आदर करत होते, पण नक्की काय घडलं ज्यामुळे या दोघांमध्ये एवढा मोठा भांडण पाहायला भेटला की हे दोघं आता एकमेकांना खाली दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत। आणि घनश्याम निक्कीला हे पण बोलत आहे की निक्कूताई बोलल्यामुळे माझा घात झालेला आहे। म्हणजे नक्कीच काही ना काही असं घडलंय या दोघांमध्ये की त्याचं रूपांतर या भांडणामध्ये झालं, पण जे काही घडलं असेल ते खरंच खूप मोठा घडलाय। कारण या दोघांचा जो बॉन्ड होता भाऊ बहिणीचा तो खूपच स्ट्रॉंग होता आणि अचानक रक्षाबंधनाच्या दिवशीच या नात्यामध्ये तूट झालेली दिसत आहे। ही अपडेट पाहून तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा। थँक्यू सो मच।